हे बघा पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजन पासून स्टार्ट होणार एलिमेंट अप टू मला मिनिमम कोड पर्यंत पाहिजे क्रिप्टॉन पर्यंत मला अप टू 36 ऍटॉमिक नंबर माहिती पाहिजे. आणि हेही माहिती पाहिजे काही काही एलिमेंटचे काय पाहिजे ऍटॉमिक मास नंबर, जसं की पोटॅशियम जनरल यूज होतो त्याचा मास नंबर, मॅग्नेशियम हे नाही झाले चालतील पण अप टू 20 पर्यंत मास नंबर पाहिजे. मास नंबर कुठपर्यंत 20 आणि ऍटॉमिक नंबर कुठपर्यंत 30. कळलं? पण मी तुम्हाला विचारणार सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, मास नंबर किती आहे. मी विचारणार सल्फरचा किती आहे, नायट्रोजनचा किती आहे. मी पोटॅशियम पर्यंत दोघेही विचारणार. आणि विषय म्हणजे याच्यावरती टेस्ट घेणार. काय घेणार? टेस्ट घेणार. काय टेस्ट घेणार? ऍटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ पोटॅशियम. 20 नंबर पर्यंत अप टू कॅल्शियम पर्यंत काय होमवर्क आहे नोट करून घ्या. पिरियड टेबल मध्ये अप टू 20 ऍटॉमिक नंबर म्हणजेच कॅल्शियम. मला मास नंबरही लन पाहिजे आणि ऍटॉमिक नंबरही लन पाहिजे. आणि हे उद्याच होणार. हॅलो सर, 20च्या म्हणजे किती पर्यंत पाहिजे? कॅल्शियम पर्यंत मला ऍटॉमिक नंबर मास नंबर लन पाहिजे. समजलं? हो सर. कॅल्शियमच्या नंतर पुढे बघू. कॅल्शियम पर्यंत अप टू 20 नंबर पर्यंत मास नंबर ऍटॉमिक नंबर मला उद्या पाहिजे. उद्या ही टेस्ट होणार. ठीक आहे. टेस्ट फेल झाल्यानंतर लक्षात ठेवायचं मिनिमम आपण 15 क्वेश्चन पासून सुरू करू. टेस्ट फेल म्हणजे 15 क्वेश्चन आणि तेच 20 नंबर 5 टाइम्स लिहून आणायचे. किती वेळा? 5 टाइम्स लिहून आणायचे. ही उद्याची पनिशमेंट. समजलं? विराज काय होमवर्क आहे? चला होमवर्क नोट करा. पासवर्ड नोट करायचं म्हणजे मला उद्या आन्सर नाही द्यायची की मला माहित नव्हतं. नंबर 20 माझ्या सीईटी द्यायची आपल्याला. नोट करायचं काय आपण वेगळे नाहीये. मार्क करायचं. सर 20 पर्यंत. 20 पर्यंत झालं. काही प्रॉब्लेम कोणाला? नाही. नेक्स्ट. चला हे उद्याचं टास्क आहे. उद्या टास्क नंतर टॉपिक वरती यायचं. 1 to 20 ऍटॉमिक नंबर मास नंबर उद्या टेस्ट असणार. चला त्यानंतर टॉपिक होता आपला ऍटॉमिक मास नंबर. काय होतं चला बोला आयुष. हम्म चला इकडे लक्ष द्यायचं रे. माझ्या मॉलिक्युलर मास आपल्याला काढायचं आहे H2 सोबत. कसं काढणार? ओंकार मॉलिक्युलर मास ऑफ H2 सोबत कसं काढतात? वन आहे दिले हम्म आणि 2 हायड्रोजन दिलेले आहेत. 2 into 1 सल्फरचं 32 त्याचा हे नंबर. बाकी ऑक्सिजनची 62 विराज H2SO फरचं मला काय काढायचं आहे. चला H2SO सोडा. हॅलो कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला असतो CaOH2 बरोबर. मला हा मॉलिक्यूल आहे का? यस. कॉम्बिनेशन ऑफ आयटम आहे. मला याचा मास पाहिजे. आधी चेक करायचं 11 किती आहे. आयुष 11 किती आहे? कॅल्शियम त्यानंतर कार्बन त्यानंतर ऑक्सिजन त्यानंतर हायड्रोजन एवढ्या एलिमेंटचं बनलंय ना. कॅल्शियम किती आहे? 1. कॅल्शियम किती आहे? 1. ऑक्सिजन किती? 1. हायड्रोजन किती आहे? 1. पण डबल आहे ना. 1 बाहेर काय आहे? डबल आहे. मग 2 into डबल 1. ऑक्सिजन किती आहे? 2. 2 into 1. हायड्रोजन किती आहे? 2. कॅल्शियम किती आहे? 2. 1. सॉरी इथे ब्रॅकेट आहे रे, कार्बन नसतो याच्यामध्ये. कॅल्शियम 1. कॅल्शियमचा मास माहिती असणार आहे कारण 20 नंबर आहे ऍटॉमिक नंबर. ऑक्सिजनचा मास तुम्हाला माहिती असणार कारण लन करायला सांगितलंय. हायड्रोजन 1 नंबर आहे तुम्हाला लन करायला सांगितलंय. मासही लन असतील प्लस करायचं आणि मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड काढायचं. समजलं? चला असं आलं तर काय करणार? पोटॅशियम नायट्रेट आलं KNO3 आलं काय करणार? टॉपिकचं नाव काय? KNO3. काय करणार? पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. पोटॅशियम 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे. प्लस करायचं. असं आलं MgNO3 ट्वाइस. मॅग्नेशियम सोबत 92 असतो.
तो काय करणार, मॅग्नेशियम किती आहे, 1 आहे, N1 आहे, N1 आहे, पण ट्वाइस आहे ना, काय आहे, ट्वाइस आहे. ब्रॅकेटच्या बाहेर काय मल्टिप्लिकेशन आहे, ऑप्शन किती आहे, 2 आहे, पण किती आहे, थ्राईस आहे. करायचं मॅग्नेशियमचा फॉर्म्युला तुम्ही उद्या लर्न करणार, मास ऑफ द मॅग्नेशियम, मास ऑफ नायट्रोजन, मास ऑफ ऑक्सिजन, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं मास काढता येणार, नायट्रेटचं. कळलं काय, यायला पाहिजे. तर आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो मॉलिक्युलर मास, पुन्हा फॉर्म्युला मास. काय होतं फॉर्म्युला मास, बोला. यस, काय असतं मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास मध्ये काय फरक असतो, विराज? याला म्हणतात मॉलिक्युलर मास. जसं कॅल्शियम हायड्रॉक्साईड काढला ना त्याच किंवा H2O, मॉलिक्युलर मास काढता येतं. पण फॉर्म्युला मास काय असतं, असे डायग्राम शिकलात का, त्याला व्हेन डायग्राम म्हणतात. सब टॉपिक मॉलिक्युलर मास मधला सब टॉपिक आहे मॉलिक्युलर मास. पण कशात यूज केला तो, कटायन अनायन कंपाऊंड, म्हणजेच Na प्लस Cl मायनस, मॅग्नेशियम प्लस Cl मायनस, कळतंय का, म्हणजे आयनिक कंपाऊंड. जेव्हा आयनिक कंपाऊंड असतात त्यांचं आपण काय काढतो, फॉर्म्युला मास. नॉर्मल कंपाऊंडचं काय काढतो, मॉलिक्युलर मास. आता माझ्याकडे C6H12O6 आहे, याला काय म्हणतात, C6H12O6 ला काय म्हणतात, ग्लुकोज म्हणतात. ग्लुकोज हा एक आयनिक कंपाऊंड आहे का, नाही, तो एक कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. तिथे काही कोणी मेटल वगैरे इलेक्ट्रॉनिक इकडे देत नाही. मेटल आहे का याच्यामध्ये, कोणी नाहीये. मेटल असल्याशिवाय अनेक कंपाऊंड बनत नाही. हा एक कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, त्याचं मॉलिक्युलर मासच निघणार. Na प्लस इलेक्ट्रॉन देतो, Cl मायनस घेतो, आयनिक कंपाऊंड आहे. याच्यामध्ये प्लस मायनस आयन्स असतात, शुगर मध्ये आयन्स नसतात. कळतंय, आयनिक कंपाऊंड म्हणजे आयन्स, कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे ऍटम्स. कळतंय का, तिथे चार्ज नसतो, तर त्यांचं मॉलिक्युलर मास काढायचं, यांचं काय काढायचं, फॉर्म्युला मास काढायचं. सीईटी ने प्रश्न विचारलाय, मोस्ट ऑफ द सर्वांना इथे सीईटी द्यायचं आहे, सर्वांना सीईटी कंपल्सरी द्यायचं आहे. कळायला पाहिजे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास. बेसिकली सीईटी ने विचारलाय कॅल्क्युलेट द फॉर्म्युला मास ऑफ NaCl, हा प्रश्न सीईटीचा आहे. कळायला तर पाहिजे काय काढायचं आहे, मॉलिक्युलर मास काढायचं आहे. काय काढायचं आहे, मॉलिक्युलर मास. प्रत्येकाला सीईटीचे प्रश्न यायलाच पाहिजे. हा चला, NaCl चं फॉर्म्युला मास काढायचं आहे. तर NaCl चं फॉर्म्युला मास म्हणजे मॉलिक्युलर मास असतं, कारण तो एक आयनिक कंपाऊंड आहे. किती Na आहे आयुष, Na आणि Cl चं म्हणलाय, Na1 आहे, Cl1 आहे, प्लस करायचं. उद्या तुम्ही पाठ करणार व्हॉट इज द मास ऑफ Cl आणि मास ऑफ Na. लास्ट लेक्चर सांगितलं होतं ऍव्हरेज घेतो आपण 30.5. का आलं होतं, बघितलं होतं, बघितलं होतं का, होता का लेक्चरला, मिस केल्यावर कसं काय करणार मग, बघितलं होतं ना. यश, क्लोरीनचं मास काय असतं 35.5, ते 0.5 काय असतं आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं. नसेल तर बघायचे रे व्हिडिओ, मागचे बघायचे, मिस नाही करायचे. तर मासेस पॉइंट मध्ये असणार आहे, त्याचं रिझन ऑलरेडी तुम्हाला दिलं गेलं आहे. तुम्हाला ऍटॉमिक मास शिकवलं गेलं आहे, त्याला यू म्हणतात. तो ग्रॅम मध्ये कसा कन्वर्ट करतात तेही माहिती आहे. कसं करतात यूला ग्रॅम मध्ये, ऑक्सिजनचं मास 16U आहे, बरोबर की नाही. याला ग्रॅम मध्ये करता येतं का, ऑक्सिजनचं मास ग्रॅम मध्ये सांगता येतं का, सांगता येतं ना. आपल्याला माहिती ना 1U काय असतो, किती ग्रॅम असतो. मग 16U म्हणजे त्याला मल्टिप्लाय करायचं ना. काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. चलो, चॅप्टर मध्ये जो प्रश्न पेपरला येणार, मग एक्झाम कोणते येईल, त्याला म्हणतात मोल. त्याला काय म्हणतात, मोल. मोल, चला नोटबुक मध्ये मार्क करा, टॉपिकचं नाव टाका मोल. ओंकार, डेफिनेशन मार्क करा. चला, डेफिनेशन काय आहे आधी लिहून टाका. काय डेफिनेशन आहे, a 1 mole is a amount of substance that contain many entities.
आणि ते एंटिटीज काय असू शकतात ब्रॅकेटमध्ये मार्क करा ते असू शकतात ऍटम्स आयन्स इलेक्ट्रॉन्स ते काय असू शकतात ऍटम्स आयन्स इलेक्ट्रॉन्स वन मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन मेनी एंटिटीज थांबायचं समोर काय लिहायचं ऍटम्स आयन्स अँड इलेक्ट्रॉन झालं का चलो नेक्स्ट मार्क करायचं मग ते हाऊ मेनी एंटिटीज म्हणजे पार्टिकल्स किती असतात लिहायचं हा नंबर लिहायचा वन मोल is the amount of substance that contain this much amount of particles, ions, atom जे काय असेल ते ब्रॅकेट चला लिहून टाकायचं वन मोल इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स that contain 6.0221367 into 10 raised to 20 particles बस एवढेच मोलला मोलचं युनिट काय आहे मोल हे बेसिकली मोल युनिट काय आहे मोल त्याला काय म्हणतात मोल दिसतंय सिम्बॉल काय आहे MOL आणि हा मोल आणि हे मोल कोणाचं युनिट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स कोणाचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स अमाऊंट ऑफ सबस्टन्स इंग्लिश मध्ये कळतं ना किती सबस्टन्स किती आहे कशात पुस्तक केमिस्ट्री मोल मध्ये कशामध्ये मोल युनिट काय आहे MOLE आणि सिम्बॉल कसा लिहायचा MOL कसा लिहायचा MOL काय कशाचा गप्पा चाललाय या अमाऊंट ऑफ सबस्टन्स सबस्टन्स किती घेतलाय चला काही गोष्टी कळाल्यात का डोक्यात गेल्या का नाही चला नाही गेल्या असतील पुन्हा एक टॉपिक मार्क करा तो जो नंबर लिहिला ना त्याला पुढे मार्क करा ॲव्होगाड्रो नंबर मार्क केलेला ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट इज इक्वल टू त्याला इक्वल टू करा जे पार्टिकल वगैरे लिहिलं ना त्याला इक्वल टू म्हणा ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे वन मोल म्हणणं काय आणि ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट म्हणणं काय सेमच गोष्ट असते काय असते सेम गोष्ट असते ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट कळालं नसेल तर लक्ष द्यायचं महाजन झालाय आपलं बरोबर ना बरोबर आपल्याला बघायचंय की न्यूमेरिकल एक लक्ष द्या रे केमिस्ट्रीत अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे सबस्टन्स किती घेतलाय हे कशात मोजतात मोल मध्ये कशामध्ये मोल मध्ये मोल हे काय आहे युनिट आहे आणि याला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात सिम्बॉल मध्ये MOL म्हणजे कसं लिहितात MOL म्हणजे मला म्हणायचं 1 MOL म्हणजे काय तुम्ही काय म्हणणार हे हे काय असतं ते क्वांटिटी असते काय असते क्वांटिटी ती क्वांटिटी असते 6.0 किती 22 into 10 raised to 24 बरोबर 23 बरोबर तर जेव्हाही केमिस्ट्रीत कोणी म्हटलं 1 मोल आहे म्हणजे काय म्हणायचं किती आहे 6.022 into 10 raised to 23 मग ते काही असू शकतात ते आयन असू शकतात ते ऍटम असू शकतात ते इलेक्ट्रॉन्स असू शकतात ते मॉलिक्यूल असू शकतात ते काही असू शकतात मी म्हटलं या वायर मधनं 1 मोल इलेक्ट्रॉन चाललेत म्हणजे मला काय म्हणायचं एवढे इलेक्ट्रॉन चाललेत मला म्हणायचंय की 1 मोल ऑफ ऍटम आहे म्हणजे किती ऍटम आहे एवढे ऍटम आहेत या सोल्युशन मध्ये 1 मोल ऑफ कटायन आहे म्हणजे किती आहे 6 into 1023 आयन्स आहे तर केमिस्ट्रीत 1 मोलचा अर्थ होतो एवढा नंबर आणि याला दुसऱ्या भाषेत म्हणतात ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट केमिस्ट्रीत 1 मोल म्हणणं काय ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट म्हणणं काय हा नंबर पाठ करायचा काय करायचा पाठ करायचा आणि तुम्हाला केमिस्ट्री हे असं म्हणतं की आम्ही 1 मोल ऑफ आयन घेतले
तेच 1 मोल ऑफ पार्टिकल घेतले. आता गोल्डचे काय घेणार तुम्ही? ऍटमच घेणार ना. सोल्युशन मध्ये काय घेणार? आयन्स घेणार. वायर मधनं इलेक्ट्रॉन जाणार. मग जेव्हा तुम्हाला फिजिक्स वाला म्हणणार की ह्या वायर मधनं 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन गेले म्हणजे म्हणायचं एवढे इलेक्ट्रॉन गेले. सोल्युशन मध्ये पोटॅशियम आयन किती आहेत? 1 मोल आहेत म्हणजे एवढे पोटॅशियम फिरत आहेत. केमिस्ट्री क्वांटिटी मध्ये बोलतो. कशामध्ये? क्वांटिटी मध्ये. एवढी क्वांटिटीला म्हणायचं केमिस्ट्रीत 1 मोल. जसं तुम्ही 1.66 इंटू 10⁻² किती? 2034 ना, त्याला 1 यू म्हटलं होतं. काय होतं? तसं याला म्हणायचं 1 मोल. याचे डबल झाले म्हणजे 2 मोल, ट्रिपल झाले म्हणजे 3 मोल. कळलं का? काय 1 मोल म्हणजे नंबर? काय नंबर? बरोबर. आणि ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट म्हटलं म्हणजे तोच 6.022 इंटू 10⁻23. पेपर कोणताही काढा, सीईटी काढा, एनडी काढा, तुम्हाला 1 मोल वरती ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट वरती क्वेश्चन दिसेल. व्हॉट इज मीन बाय ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट? मग काय म्हणणार तुम्ही? इट इज इक्वल्स टू 1 मोल. इट इज इक्वल्स टू 1 मोल. एक प्रश्न इकडे नाही. महाजन आपल्याला यायलाच नको. ओंकार नाही. चला प्रश्न बघू पेपरला काय येतात. पर्टिक्युलर सीईटी वाले आणि त्यात कंबाईन एनडी वाले. प्रश्न असा येतो. हा प्रश्न बेसिकली जेईला आलाय. त्यांना जेई घ्यायची इच्छा आहे कारण प्रश्न थोडा हार्ड आहे. चला तर पहिले तुम्हाला सांगितलंय की चला चला लिहा प्रॉब्लेम नंबर 1.5 लिहा. चला प्रॉब्लेम नंबर 1.5. बुक कोणता आहे? केमिस्ट्री क्लास 11 बेसिक कन्सेप्ट. तुम्हाला सांगितलंय कॅल्क्युलेट दी मोलार मास ऑफ युरिया. लिहा प्रॉब्लेम काय आहे? कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ युरिया. कॅल्क्युलेट, मी सांगतोय लिहा, कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ युरिया. ते वरती नाही लिहायचं, मी सांगतो लिहायचं. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ युरिया. युरिया म्हणजे काय? UREA. युरिया ऐकलाय का ना? शेतात युरिया टाकतो आपण, बरोबर. युरियाचा फॉर्म्युला लक्षात घ्या, पेपरमध्ये दिलेला असतो. फॉर्म्युला आहे NH2CONH2. चला लिहा फॉर्म्युला NH2CONH2. रिपीट करतोय, जेईलाही आलेला आहे, सीईटीलाही आलेला आहे, एनडीएच्या बेसिक मध्ये बसतोच. युरिया फॉर्म्युला माहित पाहिजे. का माहित पाहिजे? माझ्या शिकवलं होतं बेसिक कन्सेप्ट मध्ये. जगामध्ये पहिल्यांदा कोणी जर लॅब मध्ये बनवलं असेल तर तो युरिया होता. काय होता? युरिया. एनडीए प्रश्न विचारू शकतो की ऑर्गॅनिक पहिला मॉलिक्युल युरिया कुठे असतो? युरिया आपल्या ब्लड मध्ये असतो. त्याला किडनी फिल्टर करतं, त्याच्यापासून युरिन बनतं. तुमच्या युरिन मध्ये युरिक ऍसिड किंवा युरिया असतो. हा अॅनिमल मध्ये सापडायचा. मग त्या सायंटिस्टने बोलर होता, त्याने सायंटिस्टने प्रूव्ह केलं की हा युरिया माणसा बॉडीत नाही, लॅब मध्ये बनवू शकतो. कोणापासून? नायट्रोजन, हायड्रोजन आणि कार्बन पासून. हा फर्स्ट मॉलिक्युल आहे, मला फेमस लक्षात ठेवायचं. युरिया पहिल्यांदा लॅब मध्ये बनवलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याने प्रूव्ह केलं ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅब मध्ये बनतात. समजला? दिसला फॉर्म्युला का युरिया फेमस आहे, का प्रश्न येऊ शकतो. चला युरियाचा फॉर्म्युला कळाला. चलो महाजन, मला काय प्रश्न आहे आपला? कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. आता युरियाचा ऍटॉमिक मास काढणार का? मॉलिक्युलर काढणार. युरियाचा ऍटॉमिक मास निघणार का? मॉलिक्युलर. चला कसं काढणार सांगा, बोला. कोण कोण आहे आयुष? बोला लवकर. अरे एलिमेंट कॅल्क्युलेट करायची आधी. युरियामध्ये कोण कोण आहे? नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. संपलेत. संपलेत ना? किती नायट्रोजन आहे? करेक्ट. हायड्रोजन किती आहे? 4. कार्बन किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहे? उद्या तुम्हाला याचे मास कळतील. चला होमवर्कला टाका. बरोबर. चला हे लिहा लवकर. चला त्याच्या समोर लिहा द मॉलिक्युलर मास ऑफ युरिया. नायट्रोजन इंटू 2 प्लस हायड्रोजन इंटू 4 प्लस कार्बन इंटू 1 ऑक्सिजन इंटू 1. सीईटी द्यायचंय आपल्याला.
द्यायचं की नाही? बरोबर. लिहिलं? मग घरी कॅल्क्युलेट करता येईल. आता सध्या आन्सर लिहून टाका. 16 येऊ. चला काढा लवकर, लिहा तिथे व्हॅल्यू टाका. नायट्रोजनला 14 टाका. कार्बन 12, हायड्रोजन हा 4 कोणाचा आहे? हम्म 4 ने मल्टिप्लाय करायला, हायड्रोजनचा 1 आहे. तुला मास पुट करा. नायट्रोजनचं, त्यानंतर कार्बनचं, त्यानंतर हायड्रोजनचं, त्यानंतर ऑक्सिजनचं, हे मास पुट करा. आन्सर तुमचं 16 यू यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 16 यू. मला याचा मॉलिक्युलर मास ऑफ युरी 16 यू. काय म्हणायचं? 16 यू. लिहिलं? चला नेक्स्ट पॉइंट मार्क करा. आता तिथे मार्क करा नोट. काय मार्क करा? नोट. सूरज, नोट काय? ऍटॉमिक मास इज इक्वल्स टू ऍटॉमिक मास, हे जे असतं ना यू, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? ग्रॅम. जेव्हा आपल्याला मोल मध्ये कन्वर्ट करायचं असतं, मला कोणालाही मोल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, काय करायचं असेल? मोल मध्ये. चला ओके. टार्गेट काय आहे? मला मॉलिक्युलर मास कशामध्ये असतं? कशामध्ये असतं? यू मध्ये. त्याला जर मोल मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागतं माझ्या? यू ला कशात करावं लागतं? ग्रॅम मध्ये. खतम. कोणाचंही मॉलिक्युलर मोल काढायचं असेल, काय काढायचं असेल? चालेल. मॉलिक्युलर मास लिहा. मॉलिक्युलर मास यू मध्ये असतं. लिहा मॉलिक्युलर मास, ब्रॅकेट मध्ये मार्क करा यू. यात काही प्रॉब्लेम आहे कोणाला? युरियाचं मास 16 यू असेल ना? 60 यू. बरोबर. आता मला त्याच युरियाचं मॉलिक्युलर मास पाहिजे, मोलार मास पाहिजे. म्हणजे मोलार, स्पेलिंग नीट बघा, मोलार. तर जर मॉलिक्युलर मास माहिती असेल, 60 यू माहिती असेल, तर मोलार मास काय असतं? 60 ग्रॅम. खतम. लिहा. काय लिहा? देन मोलार मास. कोणता मास होता? मोलार मास किती असणार? 60 ग्रॅम. केमिस्ट्री मध्ये मॉलिक्युलर मास इम्पॉर्टंट नसतं. कोणाचं मास इम्पॉर्टंट असतं? मोलार मास. आता युरियाचं मोलार मास कळतंय तुम्हाला? हे डोक्यात जायला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. केमिस्ट्री 10वी पर्यंत आवडायची का रे, की नाही अरुष? युरियाच्या एका वन मॉलिक्युलचं मास समजतं ना? वन मॉलिक्युलचं मास किती आहे? 60 यू. आणि मोलार मास म्हणजे 1 मोल म्हणजे किती? 6 इंटू 10⁻23. एवढ्या सर्व मॉलिक्युलचं मास किती असतं? 60 ग्रॅम असतं. कारण हा 1 मोल आहे. काय आहे? कळलं काय बोललो? माझ्याकडे एक युरियाचा मॉलिक्युल आहे, त्याचा मास किती आहे? 60 यू. किती आहे? एकाचा मास 60 यू आहे. पण मला जर 1 मोल ऑफ युरिया घेतला मी, म्हणजे किती मॉलिक्युल घेतले? 6 इंटू 10⁻20. त्यांचं मास मला डायरेक्ट काढतं. मोलार मास काढायचं आणि त्याला फक्त ग्रॅम मध्ये लिहायचं. आता या रूम मध्ये 1 मोल ऑफ युरिया आहे. म्हणजे काय? इथे 6 वरती 23 एवढे युरियाचे मॉलिक्युल फिरत आहेत. मला एका मॉलिक्युलचा मास माहिती आहे, मोलार मास माहिती आहे. मग मी तेवढ्या मॉलिक्युलचं मास एकत्र सांगू शकतो. काय सांगू शकतो? 60 ग्रॅम. किती? 60 ग्रॅम.
केमिस्ट्रीमध्ये मोलार मास विचारलं होतं की एका मोलचं मास किती आहे. युरियाच्या एका मोलचं मास किती, म्हणजेच काय, युरियाच्या 6 × 10⁻23 मॉलिक्युलचं मास किती, 60 ग्रॅम. का, एका मॉलिक्युलचं मास काढायचं, त्याला फक्त ग्रॅम मध्ये घ्यायचं. चला, कोणाला गोष्ट कळेल नाही, ही गोष्ट कोणाला कळत नाहीये. आयुष काही कळत नाहीये. ऑनलाईन ऑनलाईन करताय का रे, हॅलो, विसरलो तुम्हाला. शिंदे करताय का हो ऑनलाईन, सर काय ते चाललंय, काय बोलतोय. हो कळतंय सर. हे बघा, लक्षात घ्या, हा जोपर्यंत पॉइंट तुम्हाला क्लिअर होत नाही, तुम्हाला केमिस्ट्रीचं बेसिक्स क्लिअर होणार नाही. पॉइंटला वेळ लागला चालेल, काय पॉइंटला वेळ लागला चालेल, जो तुम्हाला एका मॉलिक्युलचं मास काढता आलं पाहिजे. आता तुम्हाला एका मॉलिक्युलचं मास काढता येतं का. एका मॉलिक्युलचं मास वेगळं आणि एवढ्या मॉलिक्युलचं, याला समजतंय तुम्हाला, 1 2 3 4 असे किती झिरो, 23 झिरो. एवढ्या मॉलिक्युलचं मास आपल्याला डायरेक्ट सांगता येतं. तर काय करायचं, एका मॉलिक्युलचं मास काढायचं, त्याला फक्त ग्रॅम मध्ये लिहायचं, त्याला फक्त ग्रॅम मध्ये लिहायचं. शिंदे, काही प्रश्न असेल विचार. शिंदे, चला, लिहिलं काय, एका मॉलिक्युलचं मास यू मध्ये आहे आणि एका मोलचं मास युरियाचं 60 ग्रॅम मध्ये आहे. नाही सर, कशामध्ये. समजत आहे सर, समजत आहे. पुन्हा एक पॉइंट, चला पुन्हा अजून कॉन्सेप्ट क्लिअरिटी. हे बघा, जर तुम्ही न्यूमेरिकल करणार ना, इकडे लक्ष द्या. मला सिंपल म्हणायचं आहे, हा एक टँक आहे, त्याच्यात युरियाचा एकच मॉलिक्युल आहे आणि हा एक टँक आहे, त्याच्यामध्ये युरियाचे किती मॉलिक्युल आहे, एवढे मॉलिक्युल आहे. कळतंय का. एकाचं मास 16U आहे आणि एवढ्या सर्व मॉलिक्युलचं मास ग्रॅम आहे. हे कळालं आता काही, जात आहे डोक्यामध्ये. कोणाचंही, माझ्याकडे वॉटरचा मॉलिक्युल आहे, वॉटरच्या मॉलिक्युलचं मास तुम्ही 18U काल होमवर्क मध्ये काढलं असेल. एका वॉटरचं 18U असतो आणि जर मला 6 × 10⁻³ एका ग्लास मध्ये वॉटरचे मॉलिक्युल फिरतायत, त्यांचं मास किती, तर मी 18 ग्रॅम म्हणणार का. तर म्हणजे मी 18 ग्रॅम जर पाणी घेतलं, 18 ग्रॅम पाणी घेता येतं का, घेता येतं ना, ग्लास मोजता येतं ना, बॅलन्स घ्यायचा, त्याच्यावरती ग्लास घ्यायचा, 18 ग्रॅम पाणी घ्यायचं, तर घ्यायचं 18 ग्रॅम पाणी घ्यायचं. त्या 18 ग्रॅम पाण्यामध्ये किती वॉटरचे मॉलिक्युल असतात, 6 × 10⁻23 पाण्याचे मॉलिक्युल फिरतात. मला कोणी विचारलं की 18 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती मॉलिक्युल असतात, मी सांगणार 6 वरती 23 झिरो. असं का, कारण मला माहिती आहे एक मॉलिक्युल 18U चा असतो, तर 1 मोल कितीचा असतो, 6 × 10⁻³ मास 18 ग्रॅम असतो. किती असतं, 18. हे लॉजिक लागतं डोक्यामध्ये. मोल म्हणजे एक मॉलिक्युल नसतो, मोल म्हणजे 6 वरती 23 एवढे मॉलिक्युल असतात. हा, हे बघा, तुम्हाला कन्सेप्ट समजावं लागेल, याच्याशिवाय काही प्रश्न येत नाही. 18 ग्रॅम वॉटर आहे, पाणी भरता येतं ग्लासमध्ये, याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, हे मला काढायचंय, बरोबर. मला माहिती असतं की वॉटरच्या एका मॉलिक्युलचं मास 18U असतं. एका मॉलिक्युलचं कितीचं, एका मॉलिक्युलचं मास किती आहे, 18U आहे. मग मला माहिती आहे की 18U एकाचं आहे आणि जर मी याला 18 ग्रॅम केलं, काय केलं, ग्रॅम केलं, तर हे किती लोकांचं मास आहे, 6 × 10⁻23. पण मला या विचारणाने तेच सांगितलं, 18 ग्रॅम मध्ये किती मॉलिक्युल असतात भैया, मग एवढे असतात. कळतंय का. अशा प्रकारे मग केमिस्ट्री काय म्हणतं, आम्ही 18 ने 36 ग्रॅम ऑफ पाणी घेतलं, त्यात किती पार्टिकल असतील,
आपल्याला माहिती आहे 18 ग्रॅम म्हणजे काय असतं. 18 ग्रॅम म्हणजे हे इक्वल आहे का बरोबर. याच्यामध्ये एवढे पार्टिकल असतात तर 36 मध्ये किती असतील, डबल असतील. काय असतील, डबल असतील. यालाच न्यूमरिकल म्हणतात, याला सीईटीचा न्यूमरिकल म्हणतात. खतम. बरोबर आहे रे. चला, दहावी झाला, चला ICC झाला. सर हा बोला. हॅलो सर. हम्म. सर एकदा रिपीट करा ना वापस. बरोबर. न्यूमरिकल काय घेऊ, न्यूमरिकल तसं तसं करण्यापेक्षा न्यूमरिकल घेऊ. चला न्यूमरिकल, चला हे कम्प्लीट करू ना आपण. हे काय करू, कम्प्लीट करू. आता तुम्हाला सांगितलंय की हे 16 मॉलिक्युलर मास काढलं का युरियाचं, काढलं ना. चला पुढचा पॉईंट टाका, न्यूमरिकलला कंटिन्यू करा. न्यूमरिकलला कंटिन्यू करा. आता तुम्हाला सांगायचं नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया काढायचं. काय करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. केमिस्ट्रीत सर्वात रेग्युलर जो टॉपिक आहे त्याचं नाव काय आहे, कोणाची मोल किती कशी काढायची. तर फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. द नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास ऑफ युरिया in gram divided by molar mass of urea in gram. चला फॉर्म्युला लिहा. किंबहुना फॉर्म्युला असा आहे, नंबर ऑफ मोल्स काय असतात कोणाची, गिवन मास अपॉन मोलर मास. चला फॉर्म्युला लिहा, ब्रॅकेट मध्ये लिहा, गिवन मास अपॉन मोलर मास. मला फॉर्म्युला कळाला का सांगा. नंबर ऑफ मोल्स कोणाची काढलेली असेल तर केमिस्ट्रीत कोणतंही तुम्हाला रॅन्डम मार्क दिलेलं असेल त्याला मोलार मार्कने डिवाइड करायचं. मोलार मास कसं काढायचं, मोलार मास कसं काढायचं. गिवन मास तर दिलेलं असेल ना तुम्हाला, त्याला मोलार मासने डिवाइड करायचं. मोलार मास कसं काढतात, आधी मॉलिक्युलर मास काढायचं. काय काढायचं, मॉलिक्युलर मास, त्याला ग्रॅम मध्ये लिहायचं, त्याला ग्रॅम मध्ये लिहायचं. झालं मोलार मास. आता लिहिलं तुम्ही 18 ग्रॅम हे कोणाचं यू होतं, एका वॉटर मॉलिक्युलचं एका ऍटमचं मास होतं. मोलार मध्ये काय केलं, 18 ग्रॅम. काय केलं, 18 ग्रॅम. मग सिंपल आहे. अशा प्रकारे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स हे काढता आले पाहिजे. हाच पहिला न्यूमेरिकल असतो ह्या चॅप्टर मधनं. सीईटी मध्ये पहिलाच प्रश्न होणार, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल फॉर द गिवन मास. तुम्हाला सांगितलंय, तुम्ही आताच कॅल्क्युलेट केलं युरियासाठीच मोलार मास, आताच कॅल्क्युलेट केलं तुम्ही. 60 यू सर काय होतं, एका मॉलिक्युलचं मास, मोलेक्युलर मास. बदला ग्रॅम मध्ये लिहिल्यावर काय झालं, काय आलं, मोलार मास. झालं की नाही, ग्रॅम मध्ये लिहिलं ना आपण. पण तुम्हाला सांगितलं होतं आम्ही तर युरिया 5.6 ग्रॅमच घेतलाय. सिंपल लॉजिक आहे, 60 ग्रॅमचा एक मोल असतो. किती ग्रॅमचा, पण आपण किती ग्रॅम घेतलाय, फक्त रिॲक्शन मध्ये 5.6 ग्रॅम घेतलाय. म्हणजे तो भैया 0.5 मध्ये मोल येईल. 60 ग्रॅमचा एक मोल होतो. युरियाचा मॉलिक्युलर मास 60 यू आहे, त्याचा एका मोलचा मास 60 ग्रॅम आहे. पण केमिस्ट्री रिॲक्शन घेणाऱ्याने 60 ग्रॅम नाही घेतले ना रिॲक्शन करायला,